मित्रांनो, बऱ्याच जणांना पायल्सचा त्रास असतो आणि पायल्समध्ये आपला आहार कसा असला पाहिजे. तर बऱ्याच जणांना समजत नाही की आपण पायल्समध्ये काय खाल्लं पाहिजे. तर डाएट खूप महत्वाचा असतो पायल्समध्ये. त्याच्यामध्ये हार्ड स्टूल, कॉन्स्टिपेशन आणि जर तेलकट, तिखट पदार्थामुळे जर हा त्रास वाढत असतो. त्याच्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, तर फायबर जास्त असलेला आहार आपण घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये स्टूल सॉफ्ट राहण्यास मदत होत असते. त्याच्यामध्ये ओट्स असेल, ज्वारी, बाजरी, कच्च्या म्हणजे काकडी, बीट्स किंवा फ्रुट्स आपण खाल्ले पाहिजे. त्यामध्ये पपई, केळी, सफरचंद आपण जास्त खाल्ले पाहिजेत. हिरव्या पालेभाज्या जास्त घ्या, भरपूर पाणी प्या, दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्या. ताक, दही असे पदार्थ आपण घेतले पाहिजे. त्याच्यामुळे आपलं डायजेशन सुधारण्यास मदत होत असते. सकाळी सकाळी रोज कोमट पाणी पिलं पाहिजे. याने सुद्धा आपलं पोट रेग्युलर साफ होत असतं. आणि आपण पायल्समध्ये आपण काय टाळलं पाहिजे, तर खूप तिखट आणि तेलकट पदार्थ हे टाळले पाहिजेत. फास्ट फूड कमी करा. बेकरीचे आयटम्स खात असाल तर ते कमी करा. चहा, कॉफी सतत घेत असाल तर ते कमी करा. अल्कोहोल आणि स्मोकिंग जर तुम्ही करत असाल तर ते सुद्धा थोडं कमी करा. खूप मी म्हणून बंदच करा. खूप वेळ बसून काम करणं सुद्धा टाळा. स्टूलला जोर लावून स्टूल करत असाल तर ते शक्यतो तसं करू नका. स्टूल्स मधून जर रक्त पडत असेल किंवा गाठ आल्यासारखी वाटत असेल, जळजळ किंवा खाज वाटत असेल किंवा बसताना त्रास होत असेल, तुम्हाला जर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल तर वेळीच उपचार घ्या. वेळीच होमिओपॅथिक उपचार घेतल्याने तुमची सर्जरी सुद्धा टळू शकते. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पायल्समध्ये जर आपण केल्या तर नक्कीच आपला त्रास हा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे आपला आहार हा पायल्समध्ये खूप महत्वाचा असतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, बऱ्याच जणांना पायल्सचा त्रास असतो आणि पायल्समध्ये आपला आहार कसा असला पाहिजे. तर बऱ्याच जणांना समजत नाही की आपण पायल्समध्ये काय खाल्लं पाहिजे. तर डाएट खूप महत्वाचा असतो पायल्समध्ये. त्याच्यामध्ये हार्ड स्टूल, कॉन्स्टिपेशन आणि जर तेलकट, तिखट पदार्थामुळे जर हा त्रास वाढत असतो. त्याच्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, तर फायबर जास्त असलेला आहार आपण घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये स्टूल सॉफ्ट राहण्यास मदत होत असते. त्याच्यामध्ये ओट्स असेल, ज्वारी, बाजरी, कच्च्या म्हणजे काकडी, बीट्स किंवा फ्रुट्स आपण खाल्ले पाहिजे. त्यामध्ये पपई, केळी, सफरचंद आपण जास्त खाल्ले पाहिजेत. हिरव्या पालेभाज्या जास्त घ्या, भरपूर पाणी प्या, दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्या. ताक, दही असे पदार्थ आपण घेतले पाहिजे. त्याच्यामुळे आपलं डायजेशन सुधारण्यास मदत होत असते. सकाळी सकाळी रोज कोमट पाणी पिलं पाहिजे. याने सुद्धा आपलं पोट रेग्युलर साफ होत असतं. आणि आपण पायल्समध्ये आपण काय टाळलं पाहिजे, तर खूप तिखट आणि तेलकट पदार्थ हे टाळले पाहिजेत. फास्ट फूड कमी करा. बेकरीचे आयटम्स खात असाल तर ते कमी करा. चहा, कॉफी सतत घेत असाल तर ते कमी करा. अल्कोहोल आणि स्मोकिंग जर तुम्ही करत असाल तर ते सुद्धा थोडं कमी करा. खूप मी म्हणून बंदच करा. खूप वेळ बसून काम करणं सुद्धा टाळा. स्टूलला जोर लावून स्टूल करत असाल तर ते शक्यतो तसं करू नका. स्टूल्स मधून जर रक्त पडत असेल किंवा गाठ आल्यासारखी वाटत असेल, जळजळ किंवा खाज वाटत असेल किंवा बसताना त्रास होत असेल, तुम्हाला जर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल तर वेळीच उपचार घ्या. वेळीच होमिओपॅथिक उपचार घेतल्याने तुमची सर्जरी सुद्धा टळू शकते. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पायल्समध्ये जर आपण केल्या तर नक्कीच आपला त्रास हा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे आपला आहार हा पायल्समध्ये खूप महत्वाचा असतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.